संसार मार्ग म्हटला की संकट आले. आपण परमार्थ जरी मार्ग स्वीकारला तरी आपल्याला संकटांना सामोरे जावं लागतं. तर हे असं का होतं? सगळ्यांना प्रश्न पडतो. कारण मी तर स्वामी सेवेकरी आहे, बरेच सेवा करतो, परंतु माझ्या मागेच का विघ्न? असं का होतं? संपूर्ण प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. तर आपला व्हिडिओ कुठेही मध्ये आधी न थांबवता यासाठी संपूर्ण पहा. संपूर्ण तुम्हाला याची माहिती मिळेल, पदोपदी मिळून जाईल. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहत जा. तर चला व्हिडिओला चालू करते. पण त्याआधी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी पूनम चव्हाण. आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींच्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामी मी खूप खूप स्वागत करत आहे. आपले सर्व व्हिडिओ स्वामी समर्थ मार्गातील स्वामी सेवा कशी करायची आणि आपल्या संकट मार्गातून मुक्ती कशी मिळायची या संदर्भातच असणार आहेत. तर सर्वांनी न चुकता नीट नेमाने पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, श्री स्वामी समर्थाची कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. तर चला जास्त वेळ घेत नाही. तर बघा, ज्यांच्याकडे लक्ष्मीने पाठ फिरवली आहे, परिणाम जे दारिद्र्यात खितपत पडले आहेत, अशांनी पौर्णिमेपासून पुढे दिलेल्या मंत्राचा स्नानानंतर रोज स्फटिकाच्या माळेवर 108 वेळा जप करावा. ओम श्री नई ए महालक्ष्मी कमलालय धारणीय सिंहवाहिनी स्वाहा. मंत्र नीट ऐका. मंत्र सांगितलेला आहे तो तुम्ही लावून परत व्यवस्थित ऐका आणि हा मंत्र स्फटिक माळेवरच म्हणा. स्फटिक माळ केंद्रात मिळते. त्याच्यानंतर बघा, तुमच्या लांबी एवढा पिवळा दोरा घ्या आणि तुळशी पुढे नतमस्तक होऊन तुमची इच्छा सांगा आणि तो दोरा तुळशीच्या रोपाला बांधा. इच्छा पूर्ण झाल्यावर दोरा सोडा आणि वाहत्या पाण्यात वाहून द्या. म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हे तोडगे आहेत आपले परमपूज्य गुरु माऊलींचे. त्यानंतर बघा, पांढरी कण्हेरी सगळ्यांना माहित असतं. ही वनस्पती लक्ष्मीकारक असून हिच्या ठायी लक्ष्मीचा वास आहे. म्हणून ही वनस्पती घरात लावणे अत्यंत शुभ असते. याला शेवग्याच्या शेंगासारखी छोटीशी फलस्वरूपात शेंग येत असते. जर ती शेंग आल्यास तिची पंचोपचार पूजा करून तिजोरीत अथवा पूजेत ठेवावी. बरेचसे तुमचे प्रश्न सुटतात, जसे की कर्ज, आर्थिक प्रश्न, संकटे या स्वरूपातले प्रश्न सुटले जातात. पहाटे स्नान वगैरे आटपून 108 वेळा मी जर सांगेल तो मंत्र म्हटला तर तुमच्या घरात धनाची वृद्धी वाढण्यास मदत होईल. तो मंत्र कोणता? ओम नमो रीम श्रीम क्लीम रीम क्लीम क्लीम श्लीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूर करोति स्वाहा. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणून बघा, रिझल्ट 100% मिळणार. त्याच्यानंतर तुमच्या जर डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर ही सेवा करा. ही सेवा कधी करायची? बुधवारी. कर्जमुक्तीसाठी ही सेवा आहे. काय करायची? श्री हनुमान वडवान स्तोत्र म्हणायचा. शनिवार शिवाय दर बुधवारी मारुतीचे दर्शन घ्यावे, अवश्य लाभ होईल. आपण काय करतो? शनिवारीच घेतो. तर बुधवारी जास्त घेतले तर किती लाभ होतो हो तुम्हाला पण जाणवेल. निश्चित प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी हाही उपाय करून बघा. दर बुधवारी श्री हनुमान वडवानल स्तोत्र 108 वेळा वाचायचे. शनिवार शिवाय दर बुधवारी मारुतीचं दर्शन घेऊन घरी आल्यानंतर मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. तुम्हाला अनेक अडचणीतून मारुतीराया सुद्धा पार पडेल. हे सुद्धा स्वामी समर्थ माऊलींनाच अनुसरून सेवा आहे. तशाच प्रकारे जर मंगळवारी मारुतीच्या सर्व अंगावरील थोडा थोडा शेंदूर जर पुरुषांनी आपल्या घरातल्या जाऊन आणला एका पुडीतून, त्याचा ताईत जर भरून दरवाजावर खिळा ठोकून त्यास बांधला, यामुळे घरातील नजरबाधा बाहेर पडते. होणारी भांडणे कटकटी पूर्णपणे टळतात. वाईट शक्ती बाहेरच थांबते. निगेटिव्हिटी बाहेर जाते. पॉझिटिव्ह थिंकिंग घरात राहते. छोटे छोटे तोडगे आहेत पण खूप लाभदायक आहेत. त्याच्यानंतर बघा, शुक्रवारी रात्री घरातील मंदिरात देशी तुपाचा दिवा लावून भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी या मंत्राचा जप करा. धनाचा राजा कुबेर सुखी होईल आणि घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहील. ओम हरी श्री श्री कुबेराय अष्ट मम गृहे धनम पुरे नमहा. हा मंत्र म्हणून बघा, कुबेर देव लक्ष्मी माता कायम तुमच्या घरात वास करेल आणि प्रचंड प्रगती होईल. शनिवारच्या दिवशी सर्वात सोपा उपाय केला. कोणता उपाय? तेल दान करणे. शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर एका वाटीत थोडे तेल घ्या आणि त्यामध्ये स्वतःचा चेहरा पहा.
चेहरा पाहिल्यानंतर हे तेल एखाद्या मंदिरात किंवा शनी देवाला दान करा. शनिवारी करण्यात येणारा हा सर्वाधिक प्रज्वलित उपाय आहे. हे सगळे उपाय करण्याआधी तुम्ही स्वामी स्तवन म्हणायचे, एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि त्याच्यानंतरच हा मंत्र म्हणायचा. तर तुम्ही अशा पद्धतीने सेवा करत राहाल तर तुमचं कोणतेही संकट राहणार नाही, कुठलेही प्रश्न राहणार नाहीत. असे बरेचसे व्हिडिओ आपले रोज येणार आहेत, तर तुम्ही न चुकता पहा. कोणते तुमच्यावर संकट आहेत ते नीट तुम्ही व्हिडिओ नीट ऐकून नीट त्या सेवा करा आणि मला सेवा अनुभवाद्वारे सांगा. त्याच्या अगोदर तुम्ही श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट करत जावा, कारण एक तुमची कमेंट तुमचा दुसरा वाचणारा जर तो श्री स्वामी समर्थ बोलत असेल तर एकमेकाची लिंक होते आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत. स्वामी सेवेकरी एकमेकांना श्री स्वामी समर्थ म्हणत असलो तर आपली लिंक लांब होते आणि एक आपल्याकडून सेवा घडते. जर तुम्हाला खरोखर आपल्या मनापासून व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि येणारे व्हिडिओ